2001 मध्ये माझ्या मुलीला डिलिव्हरीसाठी नेलं 16 तारखेला भरती केल्यानंतर एक दिवस त्यानं नॉर्मलची वाट पाहिल्यानंतर मग त्यांनी 17ला 5:30 वाजता सिजर केलं माझ्या मुलीला तंदुरुस्त होती, तिला काहीच झालेलं नव्हतं. तिची आई बोलून राहिली तिला काहीच नव्हतं झालं, एकदम स्ट्रॉंग होती, ते छातीत पाणी की काहीच नाही, हे त्यांचं नाटक आहे, काहीच नव्हतं तिला. एकदम 8 वर्षापासून माझ्या घरी सारखी राहत आहे, तर तिला काहीच नव्हतं झालं. सिजर होते म्हणून सिजरले नेला, सिजर आली, चांगली झाली, दुरुस्तही झाली, असं नाही तर तिला काही झालं. मग त्यांच्या लक्षात काय आलं तर माहित नाही, पोटाला दाबलं, त्यांचं काहीतरी गडबड झाल्यामुळं काय म्हणतात प्लेटलेट कमी आहे म्हणतात. मग काय म्हणतात का हिचं काहीतरी आहे म्हणून त्यांनी आयसीयू मध्ये नेल्यानंतर प्लेटलेट कमी झालं तर हिचं युरिन कमी, अमकं ढमकं त्यांनी लावून दिलं. म्हणजे आम्हाला काहीतरी करायचं. मग पहिलं आधी काऊन नाही सांगितलं हिला असं झालं तर आम्ही तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात हलव म्हणाले पाहिजे होतं, त्यांच्या ज्यांना नव्हतं जमत तर आम्हाला त्यांनी काय सांगितलं तर आम्ही दुरुस्त करतो, इथं काहीच नाही होत, बरोबर गळून राहिला म्हणला. मग त्यांना ते चालू करायला पाहिजे होते ना. रात्रभर त्यांनी काहीच नाही केलं, नेलं आयसीयू मध्ये ना असंच ठेवलं तिला. मग व्हेंटिलेटरवर लावला. सकाळी काय म्हणतात नाही दुरुस्त झाली तिची, काही होऊ शकत नाही म्हणून. बाबा 1:30 वाजला तर झाली म्हणते, गेली म्हणते तुमची मुलगी, हा कोणता न्याय आहे तिचं? आणि तंदुरुस्त मुलगी, असं तिचं डोकं नाही दुखलं, कधी ताप नाही आलं त्या मुलीला, छातीत पाणी, काय आहे नाटक आहे त्यांचं. आम्हाला एक दिवस झोप नाही लागत सर, एका दिवसाचं बाळ आहे ना सर, असा क्यूर रडते, त्याला सांभाळायला कोण सांभाळावं, कोण काय करावं असं आम्हाला असं बुद्धी नाही सोचत. एक दिवस झोप नाही लागे आम्हाला. आणि त्या दवाखान्यावर काय अजून सुरू केला त्यांनी, दवाखान्यात चौकशी नाही केला, काही नाही केला, आमच्या मुलीला न्याय नाही दिला. हे कसं काय झालं? आम्हाला न्याय हवा बा आमच्या मुलीला. हो, आम्हाला एवढी मागणी आहे त्या प्रशासनावर, काय आहे ते तर त्यांचं त्यांना दवाखाना नाही तर अजून बंद करायला चालूच पाहिजे. आज गरीब लोक, आज आमची मुलगी आहे ना, दुसऱ्यांची मुलगी आहे ना सर, दुसऱ्याच्या मुलीलाही नाही मिळालं पाहिजे. आमची तर गेली तर आमची तर काही येणार नाहीत. आमचं म्हणणं एवढंच आहे, आज गरीब आहेत आमच्यासारखे कोणी अजून आहेत ना बिचारे, त्यांनाही त्या दवाखान्यात नेतील. अजून त्यांच्या सोबत असं 6-7 केसेस झाले आहेत सर, तिथं 4च नाही झालेली आहेत त्या केसेसची. आम्ही उचल केलं म्हणून ते काहीतरी कारवाई करण्यात आली. म्हणजे आमची तंदुरुस्त मुलगी होती, काही झालंच नव्हतं तिला. डॉक्टर सोबत तुमचं बोलणं झालं, ते काय बोलले? ते बोलले तर तंदुरुस्त झाली आहे म्हणे, दुरुस्त झाली आहे म्हटलं. आणि मग